discuss the exercise 1.4 क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मधलं एक एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल आपण काल पाहिलं होतं. ठीक आहे. आणि पहिले एक्झाम्पल पाहिल्यानंतर आज आपण दुसरं एक्झाम्पल पाहायचं. सोल्युशन ऑफ सेकंड. काय गिवन दिलेलं मला, गिवन दॅट x इक्वल टू काय, e raised to sin 3t आणि y इक्वल टू काय, e raised to cos 3. आणि आता आपल्याला शो करायचं फक्त सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता काय करता येईल आपण, डायरेक्ट आपण डिवाइड बाय dx घेऊ शकतो. हे सेपरेट सोडवणे मग एकत्र करण्यापेक्षा मी डायरेक्टच घेतो. लेवल ऑफ सी केले जाऊ. डिवाइड बाय dx काय मिळेल काय, dy by dt आणि dx by dt. आता dy by dt चं काय उत्तर येईल, e raised to cos of 3t as it is. त्यानंतर cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin of 3t आणि त्यानंतर परत 3t चा डेरिव्हेटिव्ह हे झालं अंशातलं डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर याला डेरिव्हेटिव्ह करायचं e raised to sin 3t as it is. इथं cos 3t into 3 ताबडतोब हे दोन्ही कॅन्सल होते. आता याचं रूपांतर काय करता येईल मला, व्हॉट इज दिस e raised to cos म्हणजे मला वाटतं y ऍज इट इज येईल. उत्तराप्रमाणे जायचं, हे मायनस चिन्ह पुढे घ्या. हे y मिळालं, इथं मात्र sin 3t राहिलं, छेदामध्ये आलं. इथे मला x मिळालं आणि cos 3t परत जागा राहिलं. पण आपल्या उत्तरात log x आणि log y आहे, मग मी परत मागे जाईल आणि मग इथे म्हणेल नाव x इक्वल टू काय, e raised to sin टेकिंग लॉगरिथमिक फॉर्म. हा कोणता फॉर्म, एक्सपोनेन्शियल. लॉग मध्ये रूपांतर काय, log x sin sin. Similarly, y can be written as e raised to cos t. This can be written as log of y cos. आणि मग आपण रिप्लेस दोघांना करता येईल. मी जर काय मायनस y sin मला दोन log x. तर x टाइम्स log y that is dy by dx. आता हे खरं तर आपण सेपरेट सोडवायचे, नंतर याच्यामध्ये एकत्रीकरण करायचे. मी डायरेक्ट आपण ही स्टेप मांडलेली आहे. लेवल ऑफ सी देखील आपल्याला पाहता येऊ शकते. दुसरे एक्झाम्पल आपण पाहतो. तिसरं पाहतोय. गिवन दॅट x इक्वल टू काय दिलं रे, t प्लस 1 t मायनस 1 and y is equal to t minus 1 t plus 1. ओके, याला देखील आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. dy by dx का सेपरेट करायचं, सेपरेट करून मग पाहू. ठीक आहे, सेपरेट करून पहा. इथं मला डिफरन्शिएट x with respect to t we get काय म्हणते मला, dx upon dt nothing but denominator derivative of numerator minus numerator derivative of denominator divided by denominator. आणि मग उत्तर काय मिळेल पहा, t minus 1 minus t minus 1 divided by t minus 1 bracket square. हा t get cancel. उत्तर आले minus 2 upon t minus 1 bracket square, that is dx upon dt. आता डिफरन्शिएट y with respect to t we get. आणि मग उत्तर काय म्हणून dy by dt t plus 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर 1 मायनस न्यूमरेटर t minus 1 आणि डिवाइड बाय t plus 1 ब्रॅकेट. परत एकदा उत्तर आपलं काय राहते, t plus 1 minus t plus 1 upon t plus 1 ब्रॅकेट. म्हणजे टिकेट कॅन्सल upon t plus 1 ब्रॅकेट. आता आपल्याला डिवाइड बाय
dx लेंथ dy by dt आणि dx by dt. ओके. आणि मग उत्तर काय म्हणतो तर 2 upon t plus 1 bracket square छेदामध्ये -2 upon t minus 1 bracket square. उत्तरात तर पुढे t दिसत नाही. हा 2 फार तर फार गेट कॅन्सल होईल. राहिलं काय बघा t minus 1 bracket square divided by t plus 1 bracket square. आता सगळं ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला मिळालं लागलं. इथं तर आपल्याला dy by dx दिसतं. याचा अर्थ आहे y मिळालं पाहिजे. पूर्णपणे y. तुम्ही जर याला असं तर चालेल बघा मायनस इन ब्रॅकेट t minus 1 t plus 1 ब्रॅकेट. हे काय मला y किती म्हणजे y स्क्वेअर मिळाला dy by dx. याला इकडे घ्या y स्क्वेअर प्लस dy by dx इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपल्याला रिक्वायर्ड जे हवं त्या ठिकाणी माझं सोपं आहे. फक्त आपण काहीच नाही केलं थोडं गेलं आणि मग उत्तरापर्यंत पोहोचलो. त्यानंतर एक्झाम्पल नंबर चाललंय की 4 x दिलंय a cos इथं म्हणायचं गिवन दॅट a cos cube y दिलंय a sin cube आणि विचारले y upon x ब्रॅकेट रेस्ट होऊन आपण कायच काळजी करत नाही डायरेक्ट dy by dx करावं. dy by dt आणि ठेवा अंशातली किंमत याला डिफरंट करा 3a sin square t तर तेरा छेदामध्ये 3a cos square t minus sin तर लिहिलंय का. आता मला वाटतं 3a गेट कॅन्सल करा. एक साइन पण गेट कॅन्सल होईल एक cos पण गेट कॅन्सल होईल. काय झालं बघा मायनस sin t डिवाइड बाय cos. आता tan तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला तरी y upon x म्हणणार. तुम्ही जर tan कडे गेलो तर y upon x म्हणणार. आता हे झालं तुमचं dy by dx. आता आमची गाडी थोडी थांबली परत बॅक टू प्लेन मागे जायचं आहे आणि काय करणार त्याचं क्यूब रूट काढून घ्यायचं. सध्या काय करा की हे जागाच राहतं. चला हे आपण आपल्या उत्तरात हे दिसतंय मला किंवा नाही लिहिलं तरी चालेल नो प्रॉब्लेम. हा बोला काय नाही त्याला आपला वन म्हणा तिथं म्हणा फ्रॉम इक्वेशन cos cube t is equal to x आपण लिहिलेला आहे. निस्ता cos t is equal to काय लिहिलं ना म्हणजेच x upon a ब्रॅकेट रेस्ट होऊन आपण काय सांगतात. सिमिलरली इथं दुसरं कोण आहे sin t कसं लिहितात y upon a ब्रॅकेट रेस्ट होऊन आपण बरोबर आहे का. हे दोन्ही इथं ठेवून द्या मायनस काय रे sin ची किंमत y upon a रेस्ट होऊन आपण दुपारची किंमत काय x upon a उलट सांगू नका झालं का. आता दोघांमध्ये काय आहे y upon a x upon a गेट कॅन्सल ब्रॅकेट रेस्ट होऊन आपण राहिलं काय मायनस y upon x रेस्ट होऊन आपण सगळं आपल्या जवळ असतं. फक्त आपण त्याचा वापर बरोबर करता आला पाहिजे म्हणजे उत्तरापर्यंत आपण सोडविता जाऊ शकतो. तर हे करून घेतलं मी त्या समीकरणावरून गेलो त्याचं क्यूब रूट काढून घेतलं कारण की क्यूब रूट आहे म्हणून लक्षात आलं पाहिजे मला काय करायचं. पाठांतर करायचं नाही समजून घ्यायला लागतो प्रॉब्लेम. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल चाललंय किती 5 गिवन दिले 5 गिवन दॅट x is equal to 2 cos raised to 4 t plus 3 y is equal to काय दिलंय 3 sin raised to 4 t plus 4 सांगा कारण dy by dx काढा dy by dt dx by dy by dt की किंमत 12 sin raised to 3 t plus 3 cos of t plus
पुढचं वन येतं काय लिहायची गरज वायला डिफरंशिएट 8 cos क्यूब आपण t प्लस मायनस साइन ऑफ t प्लस 1. आता उत्तर पाहायचं उत्तरामध्ये काय असतं 3/2 असतं माहिती होतं ते आहे म्हणजे याला पूर्ण भाग घ्यायचा 4 दोन्ही 4 मायनस चिन्ह बाहेर घ्या मायनस 3/2 आहे का. चला इथे या काय होतं इथे कॅन्सल झाला इथे 2 शिल्लक राहिले इथे 2 कॅन्सल झाले एक कॅन्सल झाला 1 शिल्लक राहिला 2. ठीक आहे काय आलं साइन स्क्वेअर t झाले आलं cos स्क्वेअर t प्लस 3. आता एखादा कोणी टॅबला जायचं तर तुम्हाला y आपण x मिळणार. आता गंमत बघा इथं स्क्वेअर आहे इथे काय आले स्क्वेअर रूट आलं गंमत झाली. मग आता इथं परत मागं जा बॅक टू बेवले मग काय दिलं सिन्स म्हणायचं त्याला आकडा एक म्हणा सिन्स x = 2 cos raised to 4 किती आहे t प्लस याला खाली घ्या x upon 2 cos raised to 4 t प्लस याचं वर्गमूळ काढा तुम्हाला स्क्वेअर ची किंमत मिळेल वर्गमूळ काढा म्हणजे वर्गमूळ x upon 3 = काय cos स्क्वेअर करेक्ट आहे का म्हणजे cos स्क्वेअर कळाला आपण किती x upon 2 आहे. चला आता y = 3 sin 4 t प्लस याला खाली घ्या y upon 3 sin raised to 4 t प्लस 3 स्क्वेअर रूट काढा y upon 3 = sin स्क्वेअर t प्लस 3. मग आता ह्या किमती आपण जर ठेवायला म्हटलं मग उत्तर काय मिळणार मायनस k upon 2 वरती किती मिळालं रे मला तर एक y upon 3 sin स्क्वेअर ची किंमत स्क्वेअर रूट ऑफ y आपण इथं आलो x upon बरोबर का. आता याने जर याला रूट ने भागलं तर काय रूट रूट 2 शिल्लक राहील गेल्याने भागलं तर रूट 3 शिल्लक राहील. काल मायनस ब्रॅकेट च्या बाहेर रूट 3 × रूट y बरोबर आहे बघा चेक छेदामध्ये काय रूट 2 × रूट x म्हणजे सगळे एकत्र आणता येईल y upon x दॅट इज टू बी हे आपल्याला दाखवायचं अलग बरोबर ओके का. मी आपल्याला 4th पॉवर देते इथं आपल्याला स्क्वेअर मध्ये मिळालं मग मी काय केलं ते परत घेतलं 4th पॉवर आलं त्याला सिम्प्लिफाय करून स्क्वेअर मध्ये आणलं म्हणजे याच्या बदली मला कम्प्लीटली काय लिहायचं ते इथं पण तसंच केलं इथं पण स्क्वेअर रूट काढून घेतलं म्हणजे कम्प्लीट वाय साइन स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहायचं ते मला कळलं त्या ठिकाणी पुट केलं झालं होतं. वाटलं असतं सबस्टिट्यूटिंग इक्वेशन वर म्हणलं तरी चालेल ओके ह्या इक्वेशन मध्ये ठेवा dy/dx तुम्हाला मिळेल ओके का. त्यानंतर एक्झाम्पल नंबर चाललंय की ते 6 नंबरचं एक्झाम्पल आहे गिवन दॅट काय दिलंय मला x = log of 1 + t² and y = t minus tan inverse of 1 + t. ठीक आहे फक्त t आता डिफरंशिएट जागेवर करायचं dy/dx = dy/dt. तुम्हाला उत्तरामध्ये असं डायरेक्टली येणार नाही तुम्हाला ते सहज सेपरेट सोडवावं लागेल तर येते म्हणून आपण पुढे झालेलं आहे. काय उत्तर मिळेल 1 - 1 + t² फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला एखादा म्हणे सर या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह वरती काढा अजिबात नाही त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला मध्येच t² ते डेरिव्हेटिव्ह वर काढा जातं करायचं. हा वेगळं याच्यात काय झालं असतं वेगळं समजा 2t असतं तर मग तुम्ही 2tचं डेरिव्हेटिव्ह काढा पुढे 2 तरी पण जर t असतं तर त्याचं उत्तर स्टँडर्डच तर त्याचं परत डेरिव्हेटिव्ह काढत बसा त्याचं उत्तर सांगा 1 + t². मग वरती अंशामध्ये काय करायचं छेद समान करा 1 + t² - 1 + t² याला ब्रॅकेट टाका 2t upon 1 + t² आणि याला दाबा तेव्हा 1 आणि +-1 पण गेट कॅन्सल होईल राहिलंच काय शिल्लक बघा t² upon
एक टी पण कॅन्सल करा, पाहिलंच का? आता उत्तर दाखवायचे काय आपण, तुमचं कळलं फक्त टीचं कळलं नाही मला. टीचं काय निरेश टू एक्स हे दाखवायचं. ओके, मग इथे या इथपर्यंत हे उत्तर आलं. आता पण उत्तर आपलं मॅच होत नाही. मग आता पुढे आलंय निरेश टू एक्स आलंय ना, मग एक्स वालच घ्यायचं ना. एक्स इज इक्वल टू काय, लॉग ऑफ कोणत्या फॉर्म मध्ये, लॉगरिथमिक याचं एक्सपोनेन्शियल मध्ये रूपांतर करा. e रेज टू x इज इक्वल टू 1 करेक्ट लिहिलंय का? अजून हे उत्तर मला सापडत इकडे घ्या. e रेज टू x मायनस 1 इज इक्वल टू आपल्या इथं उत्तर काय, स्क्वेअर रूट ऑफ e रेज टू x मायनस 1 ही जी तिची किंमत आहे सबस्टिट्यूटिंग इक्वेशन वर म्हणायला मग डिवाय बाय डी काय म्हणा. आपल्या समोर उत्तर राहतं, फक्त आपण तुझं आहे तुझं पाशी जागा चुकला अशी असं होता कामा नाही. काय उत्तर आलं, x मायनस 1 आलं का बरोबर? ओके का? नाही ती हेमंत स्टेप टाकायच्या काढून डायरेक्ट ठेवले कुठून आलं त्याला मार्क असतं कन्वर्ट केलं याच्यात. ठीक आहे, हा पहा सोल्युशन ऑफ सेम काय दिलं रे मला, गिवन दॅट x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ e रेज टू t आणि y दिलाय 1 मायनस e रेज टू 2t. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं dy बाय dx डायरेक्ट dy बाय dx इज इक्वल टू डायरेक्ट सोडू ना, काय अडचण नाही ना. dy बाय dt dx बाय dt dy बाय dt ची किंमत आली 1 अपॉन 2 रूट 1 मायनस मग याचा डेरिव्हेटिव्ह मायनस e रेज टू t इनटू देन डेरिव्हेटिव्ह झालं का, संपूर्ण डेरिव्हेटिव्ह संपलं. आता हा 2 जो आहे तो इथे कॅन्सल होईल. शरत राहिलं शरत काय 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस e रेज टू t स्क्वेअर e रेज टू t स्क्वेअर e रेज टू t इनटू e रेज टू t. बरोबर आहे का? आता बघा इथे मी वरती व्यवस्थित रूपांतर करतो मायनस e रेज टू t ब्रॅकेट स्क्वेअर. चालेल का? छेदामध्ये 1 मायनस e रेज टू t ब्रॅकेट स्क्वेअर चालेल. त्याच्या छेदात e रेज टू t अंडर रूट 1 मायनस e रेज टू t ब्रॅकेट स्क्वेअर चालेल. ओके, मग आता याला ब्रॅकेट करा, हे ताबडतोब कॅन्सल. हाही एक कॅन्सल राहिलंच मायनस. पण आमच्या उत्तरामध्ये मायनस e रेज टू t तसं काय दिसत नाही. मग मी बॅक टू पेवले मागे जाणार याला आकडा 1 2 मागे जातो. मग आता उत्तरामध्ये साइन एक दिसतोय, याचा अर्थ मध्ये जावं लागेल. सिन्स x इक्वल टू काय दिले मला, त्याला इकडे पाठवा साइन x इक्वल टू e रेज टू t. केव्हा किंमत e रेज टू t किंमत साइन x मायनस सबस्टिट्यूट मला इन इक्वेशन 1 मिळते. मग dy बाय dx इक्वल टू मायनस टाइम्स साइन x. त्याला इकडे पाठवा साइन x प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हे शो करायचं आलं बरोबर. ओके का? त्यानंतर आता dy बाय dx कळलं तर परत एकदा सांगतो. dy बाय dt आणि dx बाय dt. आता dy बाय dt बारक्या लक्षात घ्यायचं. हे डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 लिहिलं काय असतं त्या रूट मध्ये लिहितो. आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह आपण इथं लिहितो. डेरिव्हेटिव्ह काय मायनस चिन्ह सहित असतं e रेज टू मायनस 2 आणि मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती आलं 2 आलं. म्हणजे संपूर्ण ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह वरती लिहिलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा, साइन डेरिव्हेटिव्ह काय आलं 1 अपॉन अंडर रूट काय असेल ते ब्रॅकेट स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय आलं पण e रेज टू t इटसेल्फ. पण t चं डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही, त्याचं उत्तर बरोबर आणि मग फक्त सिम्प्लिफाय केलं, बाकी काहीच केलं. ओके,
तर ह्या प्रश्नाचं शेवटचं गणित 8वां गिवन काय दिलंय मला गिवन दॅट बाय x is equal to 2bt 1 plus t square y is equal to a 1 minus t square 1 plus t square. आता याचं संपूर्ण उत्तर सोडून इथं मला डिफरन्शिएट x with respect to t divide dx by dt to be outside. आणि मग आता दोन प्रकार दिसतोय छेद आणि अंश डेरिव्हेटिव्ह बघा 1 plus t square छेद डेरिव्हेटिव्ह ऑफ अंश मायनस अंश डेरिव्हेटिव्ह ऑफ छेद 2t बरोबर आहे का डिवाइड बाय 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग 2b टाइम्स 1 plus t square minus 2t square divided by 1 plus t square bracket square and now twice b times 1 minus t square बरोबर आहे का बघा 1 plus t square bracket square हे तुमचं dx by dt झालं. आता डिफरन्शिएट y with respect to t we get काय म्हणून dy by dt a outside derivative denominator 1 plus t square derivative of numerator minus 2t minus numerator derivative of denominator divided by 1 plus t square bracket square झालं का इकडे आलो आपण आता त्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला a हा फॉर्म मध्ये चला काय minus 2t minus 2t cube minus 2t plus 2t cube छेदामध्ये 1 plus t square bracket square हे एकमेकांना घेत कॅन्सल उत्तर आलं minus 4at divided by 1 plus t square bracket square that is divided by दोन झाले. आता dy by dx काढायचं now dy by dx dy by dt and dx by मग dy by dt ची किंमत किती आहे तर -4at upon 1 plus t square bracket square छेदामध्ये किती twice b 1 minus t square divided by 1 plus t square bracket माझ्या हिशोबाने हे टोटल गेट कॅन्सल इथे याला दोन्ही भाग द्या. आता राहिले काय बघा मायनस ट्वाइस टी परंतु उत्तर अजून आपल्याला मिळालेलं नाही. मग आता उत्तर मिळवायचं तर तिथे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर असं घेतलेलं आहे बघा बारकाईने लक्षात घ्या इथं काय घेतलं ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर पा. आता सर्वप्रथम मला हे जर मिळवायचं असेल तर मी अंशाला आणि छेदाला 1 plus t square ने भागेल पहिलं ते काम करेल. दूध इकडे भागलं तर मला दुःख वाटत काय कारण बरोबर झालं का. आता अंशामध्ये x जर मिळवायचं असेल तर कशाची गरज आहे टी बी ची गरज आहे आणि टू तर आहेच फक्त बी ची गरज आहे. म्हणजे काय करू वरती बी डिवाइड मल्टिप्लाय करू चालेल का मग इथे घ्यायचं इथं मल्टिप्लाय करायचं मग काय उत्तर बघा ए आपण बाहेर ठेवू आणि काय आलं ट्वाइस बीटी अपॉन 1 plus t square ते आपण घेतलं बी घेतला पण आणि काढून पण टाकलं बरोबर आहे बी ठेवला काढला मोठा छेद. आता इथं कशाची गरज आहे ए ची गरज आहे ए ठेवायचा आणि काढायचा बी बाहेर ठेवा a in bracket 1 minus t square स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ठेवा आपण त्याला 1 plus t square तर तो घेतलाय नाही ते काढून टाकायचा. आता छेदावर छेद जातो अंशच काय अंश हे दोन काय संपूर्ण करणार म्हणजे आता मला असं मिळेल पहा मायनस a स्क्वेअर हे काय फ्रॉम 1 x इथं खाली काय म्हणाल हे दोघांचं गुणाकार झालं बी स्क्वेअर हा काय
झालं मग मला वाटतं हेच असं ना उलट झालं. हा थांबा उलट होत हे झालं आपलं डिवाय बाय एक्स. आता मला शोधायचं काय एक्स अपॉन डिवाय. मला माहिती आहे 1 अपॉन 2 असतो डिवाय बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1 अपॉन काय आलं मायनस ए स्क्वेअर एक्स डिवाइड बाय बी स्क्वेअर वाय. त्याला उलट लिहा मायनस बी स्क्वेअर वाय डिवाइड बाय ए स्क्वेअर एक्स दॅट इज टू बी. आलं का बरोबर? ओके का? जे हवंय तेच मिळतं. आता चौथा प्रश्न आपल्याला पाहिजे. चौथ्या प्रश्नात मी 2 उत्तर मांडले ते मिळालं तर आपण तिसरं सोडवणार आहे सोल्युशन. फर्स्ट टाइम विचार मी करतोय काळजीपूर्वक पाहायचं. अशा प्रकारचे प्रश्न बरेच वेळा परीक्षेला तर आमची पद्धत होती. मला सांगा एखादं फंक्शन आपण घेतलं y sin x आणि आपण काय म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय करतो रे आपण तर dy बाय x. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढतो डेरिव्हेटिव्ह तसंच अगदी तसंच आहे. पहिलं म्हणजे y आणि दुसरं म्हणजे काय x. इथे काय करायचं लेट म्हणायचं u इज इक्वल टू एखादा u म्हणायचं पहिल्याला काय म्हणायचं u काय x sin x and v कोण आहे tan x. and to find काय फाइंड आउट करायचं du upon dv not dx. हे आपल्याला फाइंड आउट करायचं. समजा सेपरेट डिवाइड करायचं. मग आता इथं म्हणायचं डिफरन्शिएट u with respect to कोण x. we get मग काय म्हणतो तुम्हाला du upon वन डेरिव्हेटिव्ह फर्स्ट as a derivative of second plus second as a derivative of third. ते संपलं उत्तर. म्हणजे फार तुम्हाला लेखलो एक प्लस x. आता डिफरन्शिएट v with respect to we get काय म्हणणार dv upon x. बोला ठीक आहे. आता हे दोन्ही झालं की आपल्याला du upon dv असं लिहिता येईल. कसं लिहितो आपण du upon x आणि dv upon इथं डोळे उघडे ठेवून पाहिजे. आपण बऱ्याच वेळा बघा dx काढून अगोदर नंतर पाहिल्याचं म्हणून खाली वरती लिहायचं व्यवस्थित. तसं इथं du कोण आहे कसं लिहिलं पाहून लिहायचं. पाहून लिहिलं तर कधी मार्क प्लस sin x करेक्ट आहे का? त्यामध्ये भीतर काय झालं काय भारत करू शकतो आपण काय नाही मल्टिप्लाय होईल. तेच राहिलं तरी काय फरक पडत. कळलं का कसं फाइंड आउट करायचं? आता दुसरं एक्झाम्पल जे आहे ना मी डायरेक्ट लेवल ऑफ सिटी नाही जमणार तिथं सबस्टिट्यूशन मेथड त्यामुळे जमणार नाही. मग लेट म्हणायचं u इज इक्वल टू कोण आहे sin इनव्हर्स ऑफ x अपॉन x स्क्वेअर आणि v इज इक्वल टू कोण आहे cos इनव्हर्स ऑफ x स्क्वेअर डिवाइड बाय 1. इथं काय पुट केलं पाहिजे दोघांसाठी sin इनव्हर्स आपलं फंक्शन आहे पुट म्हणायचं पुट x इज इक्वल टू tan थीटा आणि मग थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x. मग u इज इक्वल टू sin इनव्हर्स ऑफ 2 tan theta divided by 1 plus tan square theta. ठीक आहे. मग काय उत्तर येईल sin इनव्हर्स ऑफ sin 2 theta then 2 theta 2 tan इनव्हर्स ऑफ x. हे झालं तुमचा u. मग याला करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय म्हणतो तुम्हाला du अपॉन dx इक्वल 2 अपॉन 1 प्लस डेरिव्हेटिव्ह वरती लिहू नका स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर v विचारात घ्या cos इनव्हर्स ऑफ tan पुट करायचं आपल्याला 1 मायनस tan स्क्वेअर थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा cos इनव्हर्स ऑफ cos 2 थीटा 2 थीटा 2 tan इनव्हर्स ऑफ x. मग डिफरन्शिएट करा काय होईल डिफरन्शिएट v with respect to x we get dv upon dx equal to 2 upon 1 plus t square.
पर एक्स हेन्स du अपॉन dv म्हणजे du अपॉन dx dv अपॉन dx वेगळं काहीच करत नाही तेच वापरतोय पॅरामेट्रिक फॉर्म आणि मग वरती किती उत्तर आले आपलं 2 अपॉन 1 प्लस एक्स त्याच्यामध्ये 2 अपॉन 1 प्लस एक्स दोन्ही सेम दिसतंय क्रॉस करा कॅन्सल करा उत्तर किती आलं ओके ठीक आहे